सभा आणि लोकसभा जिथं तिथं सर्वत्र निवडणुकींचा वारा सुरू आहे. मात्र एक सीट जी महाराष्ट्रामध्ये हॉट सीट झाली, जिथली म्हणजे जिथं लक्ष जे ते अवघ्या महाराष्ट्राचं लागलंय, ती म्हणजे बारामतीची जागा. यंदा पवार आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार की अजित पवार हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करणार? सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना बारामतीत होणार आहे. पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीत होणार आहे. पण गेले 15-20 दिवसात अवघड राजकारण फिरलंय. कधी असं वाटतंय की अजित पवार हा डाव मारून जातील, तर कधी असं वाटते की नाही, पवारच सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा निवडून आणतील. मात्र बारामतीचं राजकारण कसं आहे? बारामतीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचं आपण तुल्यबळ बघितलं तर ते महायुतीकडे झुकलेलं दिसतं. कारण जर आपण बघितलं तर इंदापूर, पुरंदर, भोर, खडकवासला असे जे पट्टे तिथं बीजेपी स्ट्रॉंग आहे आणि एकूणच राष्ट्रवादी अजित पवार गट स्ट्रॉंग आहे. पण पवारांचं राजकारण सुद्धा आपण बघितलं तर तेही अटीतटीच आहे. विरोधकांना एकत्र घेत त्यांनी बारामतीचं राजकारण फिरवले. थोपटे, शिवतारे, हर्षवर्धन पाटील किती प्रमाणात अजित पवारांना साथ घालतील हेच बघायला पाहिजे. कारण यांच्यामुळेच कुठेतरी राजकारण फिरू शकतं. प्रत्येक मतदारसंघामध्ये एकूणच 2-2 लाखांपेक्षा जास्त लीड आहे. दौंडचा पट्टा, खडकवासलाचा पट्टा हा भाजप निर्मित आहे. त्यामुळे तिथून सुप्रिया सुळे यांना लीड मिळणार नाही, तर फक्त सुनित्रा पवार यांना लीड मिळेल. बारामतीत यंदा तुतारी का घड्याळ हे ठरवणार बारामतीची जनता, बारामती मतदारसंघाची. कारण बारामतीमधून आमदार आहेत अजित पवार. आता अजित पवार टोटली मतदान आपल्याकडे खेचू शकत नाही, कारण बारामती हा गड पवारांचा सुद्धा आहे. पण तिथं आपण समजूयात की अर्धा 50-50% दोघांकडे मतदान जाईल. पण इंदापूर, भोर या ठिकाणी जे आहे ते भाजपचा वलय खूप आहे. दौंडचा पट्टा भाजपचे आमदार आहेत तिथं, खडकवासला तिथं भाजपचा जो आहे तो स्ट्रॉंग बेल्ट आहे. शिरूरचा पट्टा तिथून भेटेल मतदान राष्ट्रवादीला, तुतारीला. मात्र आता इथं फिक्सिंग अशी होते की तुतारीचे 2 चिन्ह जे ते उतरवले जाणार आहेत बारामतीमध्ये. हे राजकारण आपण बघतच असतो की एकसारखं नाव, एकसारखं चिन्ह असे उमेदवार उतरवले जातात आणि हटकून ते मतदान जे ते डायव्हर्ट केलं जातं. मात्र ते आता बारामतीत होणार आहे का? आणि होत असेल तर त्याचा फटका कोणाला बसणार आहे? यंदा बारामतीत कोणाचा गाजावाजा, अजित पवारांचा का शरद पवारांचा?